सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत दिनांक 23 मार्च 2025 रोजी आपण सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये नवसाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी घेणार आहोत। तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मूल्यमापन चाचणी कशा प्रकारे आयोजित करायची आहे, त्यासाठी कोणत्या प्रकारचे अहवाल लागणार आहे, त्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रपत्र लागणार आहे, तसेच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कशा प्रकारचं असणार आहे, गुणदान कशा प्रकारे करायचं आहे, उत्तरपत्रिका तपासताना नक्की कोणते निकष वापरायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मागील व्हिडिओमध्ये पाहिली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या परीक्षेसाठी आयोजित जो खर्च केला जाणार आहे, प्रश्नपत्रिका छापाई असेल, उत्तरपत्रिका तपासणी असेल किंवा विविध प्रकारचे प्रपत्र अहवाल यांचे आपल्याला झेरॉक्स काढायचे असतात किंवा एक्सेल शीट भरायची असते, या सर्वांसाठी कशा प्रकारे खर्च आपल्याला करायचा आहे किंवा खर्च कशा प्रकारे केला जाणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा खर्चाचा तपशील परीक्षा आयोजन यासाठी प्रति असाक्षर किंवा नवसाक्षर या व्यक्तीस 25 रुपये खर्च केला जाणार आहे। म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी 25 रुपये असा आपल्याला खर्चाची तरतूद आहे। तर आता हा 25 रुपये जो खर्च आपल्याला करायचा आहे त्याची विभागणी कशा प्रकारे केली जाणार आहे किंवा त्याची विगतवारी कशा प्रकारे केली जाणार आहे याविषयीची माहिती पाहूया। पहा अनुक्रमांक आहे, त्यानंतर या 25 रुपयांतर्गत आपल्याला जे खर्च करायच्या बाबी आहेत त्यांची माहिती दिलेली आहे। प्रति असाक्षर रुपये 25 प्रमाणे खर्चाची रक्कम काय असणार याविषयीची माहिती आहे यामध्येच, आणि खर्च करणारी संदर्भी यंत्रणा किंवा खर्च करण्यासाठी विशेष सूचना काय ते देखील या ठिकाणी आपण दिलेले आहेत। पहा पहिला अनुक्रमांक आहे, पहिला आहे असाक्षर रजिस्ट्रेशन, नोंदणी फॉर्म, प्रश्नपत्रिका छापाई करणे, उत्तरपत्रिका तपासणी व परीक्षा आयोजन अहवाल व इतर। तर सुरुवातीची खर्चाची बाब असणार यामध्ये आपल्याला असाक्षर लोकांचं नोंदणी करायची आहे, त्यांचे फॉर्म आपल्याला विविध प्रकारचे भरायचे असतात, प्रश्नपत्रिका छापाई असेल किंवा उत्तरपत्रिका तपासणी असेल किंवा परीक्षा आयोजनासाठी अहवाल व इतर खर्च आपल्याला दिलेला आहे। तर त्यामध्ये प्रश्नपत्रिका एकूण खर्च असणारा या सर्व बाबीसाठी 15 रुपये। आता या 15 रुपयामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका छापाईसाठी 11 रुपये मिळणार आहेत किंवा 11 रुपये खर्च केला जाणार आहे। असाक्षर नोंदणीसाठी आपल्याला 1 रुपये मिळणार आहे, म्हणजे आपण असाक्षरांची जी नोंदणी करणार आहात त्यासाठी आपल्याला 1 रुपये या ठिकाणी खर्चाची तरतूद केलेली आहे। उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आपल्याला 1 रुपये खर्च देण्यात येणार आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे आपण 23 मार्च रोजी परीक्षा घेणार असलो तरी आपल्याला उत्तरपत्रिका तपासणी देखील 25 मार्कच्या, तर उत्तरपत्रिका तपासणी आपल्याला 25 मार्चच्या अगोदर करायची आहे। याविषयीची आपण संपूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली, त्या संदर्भाची लिंक देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देणार आहे। त्याचबरोबर परीक्षा आयोजन जे अहवाल असतात किंवा इतर जे साहित्य असतं त्यासाठी देखील आपल्याला 2 रुपये खर्च केलेला आहे। म्हणजे या 15 रुपयामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका छापाई असेल, असाक्षर नोंदणी असेल, उत्तरपत्रिका तपासणीसाठी 1 रुपये खर्च असेल किंवा परीक्षा आयोजन व अहवाल व इतरसाठी आपल्याला 2 रुपये खर्च, असा एकूण 15 रुपये आपल्याला खर्च करायचा आहे। तर आता या खर्चाची जे काही संदर्भी यंत्रणा आहे किंवा काही विशेष सूचना यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की शिक्षणाधिकारी योजना यांनी शाळा मुख्याध्यापक यांना शाळा स्तरावरील परीक्षा केंद्र संचलनासाठी बँक खात्यावर वितरित करायचे आहेत। तर शिक्षणाधिकारी संदर्भित केंद्र संचालक असेल किंवा शाळेचे मुख्याध्यापक असतील त्यांच्या खात्यावर हे जे काही आपण परीक्षासाठी प्रश्नपत्रिका छापाईसाठी असेल, असाक्षर नोंदणीसाठी जी काही 15 रुपये खर्च केला जाणार आहे तो खात्यावर वितरित केला जाणार आहे। दुसरं आहे प्रश्नपत्रिका जिल्हा स्तरावर जर प्राप्त करून घेऊन गोपनीयरित्या करून तालुका URC निहाय वितरित करणे व तालुक्याने URC ने परीक्षा केंद्र निहाय वितरित
करणे। जर आपल्याला या प्रश्नपत्रिका जर जिल्ह्याहून प्राप्त झाल्या तर त्या मात्र आपल्याला गोपनीय ठेवायचे आहेत, त्यांची कुठेही आपल्याला प्रसार किंवा प्रचार करायचा नाही, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला 25 रुपयापैकी 15 रुपयाचा खर्च करायचा आहे। त्यानंतर दुसरी खर्च करायची बाब आहे, यामध्ये आहे परीक्षा आयोजन व नियंत्रण, यामध्ये आहे परीक्षा आयोजन नियंत्रण व इतर खर्च, त्यासाठी एकूण 3 रुपये खर्च केला जाणार आहे। आता या 3 रुपये खर्चाची विभागणी कशा प्रकारे केली जाणार आहे पहा, जिल्हा स्तर असेल, तालुका स्तर किंवा URC असेल किंवा केंद्र स्तर किंवा आपण CRC असेल, तर त्यांच्यासाठी पहा 1 रुपया खर्च हा जिल्ह्यासाठी खर्च करण्यात यावा, 1 रुपया तालुक्यासाठी खर्च करावेत आणि 1 रुपया केंद्र स्तरासाठी खर्च करावेत। अशा प्रकारे या 3 रुपयाचं यामध्ये आपल्याला विभागणी केल्याचं दिसून येतं। खाली एक सूचना दिल्या पहा, शिक्षण अधिकारी योजना, गट शिक्षण अधिकारी व केंद्र प्रमुख CRC हेड यांना आयोजन व नियोजन खर्च करण्यासाठी हा 3 रुपये दिला जाणार आहे। आणि त्या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना दिल्यात किंवा खर्च करणारी यंत्रणा याविषयी माहिती दिली आहे पहा, शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी आणि केंद्र प्रमुख या सर्वांनी हा खर्च आपल्याला, या सर्वांवर हे खर्च करण्याची जबाबदारी असणार आहे। पुढे आहे तिसरं असाक्षर गुणनोंद तक्ता, म्हणजे एक्सेल शीट डाटा जो आपल्याला भरायचा आहे त्यासाठी प्रति असाक्षर किंवा नवसाक्षर 2 रुपये खर्च केला जाणार आहे। आणि त्यासाठीचे जे शिक्षण, त्यासाठीच्या जे संदर्भीय सूचना असतील किंवा मार्गदर्शन आहे, यामध्ये शिक्षण अधिकारी योजना आणि शाळा मुख्याध्यापकांना ऑनलाईन कामकाज करून बँक खात्यावर ही देखील रक्कम काय केली जाणार आहे, वर्ग केली जाणार आहे। म्हणजे एक्सेल शीटमध्ये जे आपण माहिती भरणार आहोत नवसाक्षरांची, त्यासाठी आपल्याला 2 रुपये खर्च केला जाणार आहे, तो देखील आपल्या खात्यावर वर्ग केला जाईल असे या ठिकाणी सांगितलेलं आहे। शेवटचा आहे पहा, नवसाक्षरांनी परीक्षा दिल्यानंतर त्यांना आपण प्रमाणपत्र किंवा त्यांचा निकाल जे घोषित करणार आहोत त्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी खर्चाची तरतूद केलेली आहे। आणि तो सदर खर्च आहे 5 रुपये, म्हणजे प्रमाणपत्र देणे असेल किंवा निकाल घोषित करण्यासाठी जे काही कारवाई करायची आहे त्यासाठी जो लागणारा खर्च आहे तो आहे 5 रुपये। यामध्ये प्रमाणपत्र छापायसाठी या निधीचा वापर करायचा आहे। तर अशा प्रकारे एकूण 25 रुपये नवसाक्षरांच्या या परीक्षेवर खर्च केले जाणार आहेत। तर अशा प्रकारे नवभारत साक्षरता अंतर्गत जी आपण 23 मार्च रोजी परीक्षा घेत आहोत त्यावर हा एकंदरीत 25 रुपये त्यावर आपण, तर अशा प्रकारे नवभारत साक्षरता, अशा प्रकारे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम या अंतर्गत जे आपण 23 मार्च 2025 रोजी नवसाक्षरांची परीक्षा आयोजित केली आहे, त्या परीक्षेसाठी आपल्याला एकूण 25 रुपये खर्च केला जाणार आहे आणि त्या खर्चाचा तपशील आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।